Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in the matchless name of Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांचं प्रथम तर नेहमीप्रमाणे उबदार स्वागत आहे. Let not your hearts be troubled. कोणी चिंताक्रांत हृदयामध्ये त्रास करून बसू नका. Open your hearts. हृदय उघडा. Open your minds. मन उघडा. Let God dwell in them. आणि देवाला त्या मनात त्या हृदयात राहू द्या. And let God drive your life. आणि देवाला तुमचं जीवन चालवू द्या. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Jeremiah chapter 13 verse 11. इर्मयाचा 13वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन आपण यावेळेस सगळ्यांनी काढूया. इर्मया 13:11. If you have got your Bibles, kindly open to Jeremiah 13 verse 11. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल, बायबल असेल तर सगळ्यांनी कृपया ते बाहेर काढा, उघडा. इर्मयाचा 13वा अध्याय आणि 11वं वचन. For as a belt holds fast to the waist of man, so I have caused the whole house of Israel and the whole house of Judah to cling to me, says the Lord. हालेलुया. इर्मया 13वा अध्याय 11वं वचन म्हणतं, कारण ज्याप्रमाणे कमरबंद मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो, त्याप्रमाणे इस्रायलाचे सर्व घराणे व यहुदाचे सर्व घराणे त्यांनी माझ्यासाठी लोक नाव प्रशंसा शोभा व्हावे म्हणून मी आपणास त्यांना लटकवलेले होते. Praise God. देवाला धन्यवाद. What a powerful analogy to convey the relationship between God and man. म्हणजे देव आणि मानवजात यांच्यातलं जे नातं आहे ते नातं देव इथे किती सुंदर रीतीने आपल्याला प्रकट करत आहे. He says, as the belt holds your pant together, देव म्हणतो की तुमचा जो पट्टा आहे ना, पट्टा तो कसं तुमच्या पॅन्टीला धरून ठेवतो, कमरेचा पट्टा पॅन्टीला धरून ठेवतो. so also God says, if you cling to me, तसं म्हणतोय देव की तुम्ही जर मला अशा रीतीनं लपटून धरून राहिलात, I will give you my strength to hold things together. तर मी तुम्हा लोकांना माझी शक्ती देईन, माझी ताकद देईन, सगळ्या गोष्टी एकत्र धरून ठेवायला. Praise God. देवाला धन्यवाद. Today everything is collapsing. आज सगळं काही या जगामध्ये सगळीकडे सर्वत्र सगळं ढासळतंय. But if you cling to God tonight, पण आज रात्री आल्यासरशी तुम्ही लोक जर देवाला लपटून चिकटून राहिलात, He will bring all things together for your good. तर देव तुझ्या चांगल्यासाठी बेटा तुझं सगळं परत एकत्र करेल. Praise God. देवाला धन्यवाद. As the belt was used to secure the garment around, जसं कमरबंद घातलेल्या त्या पोशाखाला, कपड्याला किंवा पॅन्टीला सुखरूप ठेवण्यासाठी असतो. you know, you wear a belt around the waist. आपण आपल्या कमरेवरती कमरबंद म्हणजे पट्टा लावतो ना. God says, देव म्हणतो in the same way, त्याच I रीतीनं will bind you to me मी तुला माझ्याशी बांधून ठेवीन, so that you will not collapse. अशासाठी की तू ढासळून पडू नये. Praise God. देवाला धन्यवाद. The tighter we tighten the belt, the stronger the pants are held. आणि जेवढं घट्ट आपण तो कमरबंद किंवा तो पट्टा कमरेला बांधतो तेवढी घट्ट ती पॅन्ट आपल्या कमरेवरती बसून राहते. God says, देव म्हणतो hold on to me. तुम्ही मला तसं धरून राहा I will bind you to me. आणि मी तुम्हा लोकांना माझ्याशी तसं बांधून ठेवीन. But you need to cling to me. पण त्यासाठी तुम्हाला मला लपटून म्हणजे चिकटून राहावं You लागेल. have to cling to me with all your heart and mind and soul and strength. संपूर्ण हृदयाने, मनाने, शक्तीने, ताकदीने, जीवाने तुम्हाला माझ्याशी लपटून चिकटून राहावं लागेल असं देव म्हणतो. All that you need today is to cling to God. आज तुम्हाला ज्या कशाची गरज आहे तर ती म्हणजे तुम्ही देवाला चिकटून राहायची गरज आहे आणि काही नाही. And He will sustain you. म्हणजे देव तुम्हाला पाठिंबा देऊन तुमचा पाठीराखा बनेल. Praise God. देवाला धन्यवाद. You tell me, तुम्ही मला सांगा, what do you need in the hour of death? मृत्यूच्या समयी तुम्हाला कशाची गरज असते? What do you need in the hour of death? मृत्यूच्या समयी, मृत्यूच्या घटकेला तुम्हाला कशाची गरज असते? Think for a moment. एक क्षण सगळ्यांनी विचार करा, मी काय बोलतोय. सगळीकडे सर्वत्र खाली बसून मी बोलतोय त्याच्यावरती विचार करा की एखाद्या माणसाला मरताना कशाची गरज असते? Nothing. कशाचीच नाही. Only the assurance of God he needs. फक्त देवाची खात्री त्याला गरजेची असते मरताना, That all will be well with his soul. की त्याच्या जीवाचं आता सगळं चांगलंच होणार आहे अशी देवाकडनं एक खात्री हवी असते कुठल्याही माणसाला मरताना. बाकी काही नकोय. The man who is about to die, he never thinks about the earth. आणि जो मनुष्य मरणार असतो तो पृथ्वीचा विचारच करत नाही. He only thinks about the afterlife. तो फक्त आता मेल्यानंतर पुढचं काय, पुढे काय जीवन आहे, पुढे काय त्याचा विचार करतो. What can your friends do for you when you are dying? जेव्हा तुम्ही मरायला टेकलेले असता तेव्हा तुमचे मित्र, जिगरी दोस्त आणि यार काय करणार आहे तुमच्यासाठी? What can the world do for you when you are dying? जेव्हा तुम्ही मरायला टेकलेले असता तेव्हा ही दुनिया तुमच्यासाठी काय करणार आहे? Just imagine. कल्पना करा. A man is 90 plus and he is about to die. एखादा मनुष्य 90च्या वर गेलेला आहे आणि समजा मरायला टेकलेला आहे. What does he want? त्याला काय हवं असतं त्या वयात?
What can give him joy? आणि कशातून त्या माणसाला तेव्हा आनंद मिळू शकतो? Nothing. कुठलीच गोष्ट त्याला त्यावेळेला आनंद देऊ शकत नाही. At the sweet hour of death, आणि त्या मृत्यूच्या गोड घटकेला he wants only God. त्याला फक्त देव हवा असतो, कारण त्याला माहित असतं की आता संपणारे जीवन आहे, आता देव पाहिजे. He wants an assurance from God त्याला देवाकडनं खात्री हवी असते that he will have eternal life. की मला आता अनंत काळचं जीवन, ज्याला मोक्ष म्हणतात ना, तो मोक्ष मला पाहिजे आता. Nothing else will help him. आणि आता बाकी कुठलीही गोष्ट त्याला मदत करणार नाही. Can he think of food? बाकी तो अन्नाचा विचार करू शकतो का मरताना? Can he think about clothing? त्याला तो कपड्यांचा विचार करेल का मरताना? Can he think about a house? किंवा एखाद्या घराचा विचार तो करेल का मरताना? Can he think about the family? मरायला टेकलेला असताना तो काय परिवाराचा, बायकोचा, मुलांचा, नातेवाईकांचा, दोस्तांचा विचार करेल का? No, he is leaving them all for good. नाही, तो सगळ्यांना कायमचा सोडून चाललेला असतो. He needs God. त्याला फक्त देवाची गरज असते. काही नको, घर नको, दार नको, परिवार नको, मित्र नको, नातेवाईक नको, कोणी नको, आता देव पाहिजे. That is the time he clings on to God. आणि त्यावेळेला तो देवाला घट्ट धरून राहतो. Every person tries to cling to God. आणि प्रत्येक माणूस त्याची मरायची घटका आली की देवाला घट्ट धरून राहतो. तुम्ही या गोष्टीचा विचार करा, या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा पाहिजे तर. The past is gone. भूतकाळ गेला It's departed with all the joys. आणि तो भूतकाळ त्या आनंदानिशी गेला. सगळा आनंद त्या भूतकाळासमवेत निघून गेला. Nothing can be recalled to cheer him up. आणि आता त्या माणसाला कुठल्याही गोष्टीनं आनंद मिळणार नाहीये. His only anchor is God. आता त्याचा एकच सुकाणू तो आहे देव. The only anchor for his soul is God. त्याच्या जीवाचा एकच सुकाणू आता देव आहे, की आता देव पाहिजे. मरताना माणसाला दुसरं काहीही नको असतं. So also, तसंच even while you are living on this earth, तुम्ही या भूतलावरती आज जिवंत असताना for a short while you will be living. आणि तुम्ही तात्पुरतं जगणार आहात. हे काही कायमचं जीवन नाही. भूतलावर प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. This world is not a home. आणि ही दुनिया, हे जग आपलं कायमचं घर नाहीये. We are just a passing through. आपण या जगातनं, या दुनियेतनं केवळ एक यात्रेकरू सारखे जातोय. बाकी आपलं हे कायमचं घर नाहीये. If heaven is not your home, what shall you do? आणि स्वर्ग जर तुमचं कायमचं घर बनलं नाही तर तुम्ही काय कराल? If God is not your God, what shall you do? जर देव तुमचा देव झाला नाही तर तुम्ही काय कराल? Take God for life. म्हणून तुम्ही देवाला तुमच्या जीवनासाठी, मोक्षासाठी घ्या. Cling देवाला धरून to राहा. God देवाला चिकटून राहा and never leave him. आणि देवाला कधी सोडू नका. देवाला सोडायचे विचार कधी मनात आणायचे नाहीत. He will bless you here. He will bless you for eternity. कारण देव तुम्हाला इथे आशीर्वाद देईल. देव तुम्हाला अनंत काळात सुद्धा आशीर्वाद देईल. Everybody will leave you but God. प्रत्येक जण तुम्हाला सोडून जाईल, पण देव तुम्हाला कधी सोडणार नाही. My God is a God of miracles. माझा देव चमत्कारांचा देव आहे. My God is a God of signs and wonders. माझा देव चिन्ह आणि चमत्कार करणारा देव My आहे. God is a God of life. माझा देव जीवन देणारा देव आहे. My God alone will give you eternal आणि life. माझा देव एकटाच तुम्हाला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष देणार He आहे. will help you to have a quality life. देव तुम्हाला इथे सुद्धा चांगल्या दर्जाचं जीवन देईल. Your bread will be given, your water shall be sure. तुमची भाकर, तुमचं पाणी तुम्हाला नक्की मिळेल. काही कमी नाही पडणार. If you have God, you will get respect. जर तुमच्याकडे देव असेल तर तुम्हाला या समाजात आणि या जगात इज्जत मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Because my God will elevate you. कारण माझा देव तुम्हाला प्रगती देईल, उन्नती देईल आणि ते बघून लोक तुम्हाला इज्जत देतील. No more shame. आणि आता लज्जा नाही, अपमान नाही. If you have God, जर देव तुमच्या सोबत असेल you have no more shame. तर मग लज्जा नाही, अपमान नाही. Your shame will be replaced with His glory. तुमच्या लज्जेची जागा देवाचा गौरव घेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Read the Bible बायबल रोज वाचा, and you will see म्हणजे तुमच्या लक्षात येईल. my God is a God of signs and miracles and wonders. माझा देव चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत कार्य करणारा देव आहे. My God gives you eternal life. माझा देव तुम्हाला अनंत काळचं जीवन देणारा देव आहे. My God gives you heavenly peace. माझा देव तुम्हाला स्वर्गीय शांती देणारा देव My आहे. God gives you eternal joy. माझा देव तुम्हाला अनंत काळचा आनंद देणारा देव आहे. He will make your future bright. देव तुमचं भवितव्य उज्ज्वल करेल. He will make a life. देव तुमचं For you. जीवन बनवेल, जीवन. So cling to Him. तर देवाला चिकटून राहा, फायदा भरपूर आहे. If you have to leave many things of this earth, leave, but don't ever leave God. आणि जगातल्या अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या तर सोडा, पण देवाला कधी सोडू नका. देव लागतोच, शेवटी देव लागतोच. Anything of this earth you cling to will give away. कारण की या जगातल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही धरून राहिलात की शेवटी कधी ना कधी ती गोष्ट जाणार आहे. Anything you cling to on this earth will collapse. या जगातल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही लपटून राहिलात तर कधी ना कधी ती ढासळणार आहे. Yes. हो,
You will cling to your husband, one day that husband will die. तुम्ही तुमच्या नवऱ्याला एकदम लपटून राहाल, एके दिवशी तो नवराही वारणार आहे. You will cling to your wife, one day that wife will die. तुम्ही तुमच्या बायकोला एकदम लपटून राहाल, लक्षात घ्या एके दिवशी ती सुद्धा वारणार आहे. Children, you will cling to your parents, one day those parents will pass away. मुलांनो, तुम्ही तुमच्या आई बापांना लपटून चिकटून राहाल, एके दिवशी तुमचे आई बाप सुद्धा निधन पावणार आहेत. But God will never pass away. पण देव कधी निघून जाणार नाहीये. God will never pass away. देव कधी सोडून जाणार नाहीये. Have every kind of relationship. सगळ्या पद्धतीची नाती ठेवा, कशाला काही मनाई नाही. But don't forget the relationship with God. पण देवाशी जे नातं आहे ते कधी विसरू नका. Bible says बायबल म्हणतं in Job 8 verse 15, योबाचा 8वा अध्याय 15व वचन, a man will lean on his house and it does not stand. एखादा मनुष्य त्याच्या घराचा टेका घेतो, आधार घेतो, ते घर मात्र उभं राहत नाही. He takes hold on it त्या घराचा तो आधार घेतो, ते घर तो आपल्या ताब्यात घेतो, and it does not abide. पण तिथे तो राहत पण नाही. But I promise you, पण मी तुम्हा लोकांना वचन देतो, if your soul clings to God, तुमचा जो जीव आहे ना, जीव तो जर देवाला चिकटून राहिला, God will see that He takes hold of your hand. तर मग देवाची जबाबदारी, देव तुमचा हात धरेल. Once God takes hold of your आणि hand, एकदा का देवाने तुमचा हात धरला, no power on this earth can touch की you. या जगातलं कुठलंही सामर्थ्य तुला हात लावू शकणार नाही, कारण तुझा हात देवाने धरलाय. Put your hands in the hand of God. तुमचा हात देवाच्या हातात द्या बेटा. Put your hands in the hand of God. तुझा हात देवाच्या हातात दे. आज रात्री देवाच्या मंदिरात तू आलायस. Hold on to the hand of God देवाचा हात घट्ट धरून राहा, स्वतःचा हात देवाच्या हातात दे. and see what happens to your life. तत्पश्चात तुझ्या आयुष्याचं काय होतं ते तू स्वतः बघ. Bible says बायबल म्हणतं in Psalm 63 verse 8, स्तोत्र संहिता 63 त्यातलं 8वं वचन, my soul clings to you माझा जीव तुला चिकटून राहतो and your right hand takes hold of my आणि तुझा hand. उजवा हात मला धरून ठेवतो. Say, my soul clings to you माझा जीव तुला चिकटून राहतो and your right hand takes hold of my आणि देव hand. बाप्पा तुझा उजवा हात माझ्या हाताला धरतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 73 verse 23, स्तोत्र संहिता 73 त्यातलं 23वं वचन, I am continually with you, O God, सातत्याने मी तुझ्या सोबत आहे देव बाप्पा, because you have taken hold of my right hand. कारण तू माझ्या उजव्या हाताला धरलेला आहे. Once God takes hold of your right hand, एकदा का देवाने तुझा उजवा हात त्याच्या हातात घेतला, how can you get lost? मग कसं काय तू हरवू शकतो? When a small child's hand the mother holds tight, एखाद्या लहान लेकराचा हात जर त्याच्या आईनं अगदी घट्ट धरून ठेवला, the child may try to go here and there, but it does not. ते लेकरू Help. इकडं तिकडं जायचा प्रयत्न करेल पण जाऊ शकणार नाही. Where the mother goes, the child goes. जिथे आई जाईल तिथंच ते लेकरू जाणार, का आईनं घट्ट हात धरलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Let God hold your hand तसं देवाला तुझा हात धरू दे ना बेटा, and you cling to Him आणि तू देवाला चिकटून राहा, and see what happens. आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये Only काय काय blessings होतं. will follow फक्त you. आशीर्वाद तुमच्या मागे चालतील. मग Bible speaks of Job. बायबल मध्ये इयोब नावाच्या माणसाविषयी लिहिलंय. He was one of the richest man of the East. हा इयोब पूर्वेकडचा एक अतिशय श्रीमंत माणूस होता. He had everything. त्याच्याकडे सगळं होतं, But then, पण मग you know, everything can be gone in a minute. सगळं काही एका मिनिटात किंवा क्षणार्धात जाऊ सुद्धा शकतं बर का. The things that you hold can be lost. ज्या गोष्टी आज तुम्ही तुमच्या हातात घट्ट धरून आहात त्या गोष्टी सुद्धा निसटू शकतात क्षणार्धात. The devil can rob everything. सैतान सगळं चोरू शकतो, लुटू शकतो, वेळ नाही लागत. And Bible says बायबल म्हणतं it was the devil who attacked the home of Job. सैतानाने योबाच्या घरावर हल्ला केला All his joy vanished in a day. आणि योबाचा सगळाच आनंद एका दिवसात निघून गेला. His business was gone. योबाचा व्यवसाय ठप्प पडला. His 10 children died. त्याची 10 मुलं होती, 10 ती एका दिवसात सगळी मेली. When the house collapsed, आणि घर त्यांच्या डोक्यावर पडलं, ज्या घरात ते सगळे होते तिथे. they were all partying. आणि पार्टी करत होते, ते मेजवानी करत होते, आणि घराचं छप्पर त्या 10 मुलांवरती एक साथ पडलं तर ते सगळे वारले. Only Job and his wife were left. आणि कोण उरलं तर फक्त योब आणि त्याची बायको जिवंत उरले, बाकी सगळे मेले. Only 2 survived. फक्त 2 जण वाचले, तो आणि त्याची बायको. But Job too suffered from a severe sickness. आणि त्यानंतर योबाला स्वतःला सुद्धा एक भयंकर मोठा आजार झाला. He was slowly dying. त्याला गळवे झाले, त्या गळव्यातनं तो हळूहळू मरायला लागला. See बघा how the change happens. बदल आयुष्यात माणसाच्या कसा क्षणार्धात येतो. One moment you are joyful. एका क्षणाला तुम्ही आनंदी असता, Next moment you collapse. पुढच्या क्षणाला तुम्ही ढासळून पडलेले असता. This is the life of man. यालाच जीवन असे नाव. माणसाचं जीवनच असं आहे बेटा. Without his God, this will become the life of आणि every man. माणसाचं जीवन देवाशिवाय हे असंच राहणार आहे.
There was no hope for him. मग योबाला आशा उरलीच नाही. Bible says बायबल म्हणतं in Job chapter 2 verse 9, योबाचा दुसरा अध्याय 9 वचन, Mrs. Job told Job, सौ योबाला म्हणाल्या, do you still cling to your integrity? अजूनही तुला सरळ आणि सात्विकच राहायचंय का? Are you still clinging to your faithfulness? अजूनही तुम्ही विश्वासू आणि इमानीच राहणार आहात का? Are you still clinging to your God? अजूनही तुम्ही तुमच्या देवाला धरून राहणार आहात? एवढं सगळं आपल्या आयुष्यावरती झालंय तरी सुद्धा Why don't you leave him? तुम्ही का तुमच्या देवाला सोडून नाही देत? Why don't you blame him? का तुम्ही तुमच्या देवाला दोष देत नाही? Curse him and die. देवाला तुम्ही शाप द्या आणि मरा, असं योबाची बायको त्याला म्हणाली. Can you imagine curse God and die? कल्पना करा, अंदाज लावा, त्याची बायको त्याला असं म्हणते की तू देवाला शाप दे आणि मर एकदाच, आता बास झालं. And after death, आणि मेल्यावर he has to meet the same God he cursed on the earth. त्या योबाला त्याच देवाला वर स्वर्गात भेटावं लागणार आहे की ज्याला शाप देऊन तो मेलेला आहे. What good it will be for him? काय चांगलं होणार आहे त्यातून? त्याला काय चांगलं मिळणार आहे? Job was not foolish like his wife. पण योब त्याच्या बायकोसारखा मूर्ख आणि बावळट नव्हता. He didn't curse God. योबाने देवाला शाप दिला नाही. Even in his most severest misery, he did not curse अगदी God. त्याच्या महाभयानक त्रासात सुद्धा त्याने देवाला शाप दिले नाहीत. He told his wife, तर आपल्या बायकोला तो म्हणाला, you are talking like a foolish woman. काय ग तू मूर्ख बाईसारखी बोलायला लागली? Do we take good things from God and not take bad things? काय देवाकडनं चांगल्याच गोष्टी घ्यायच्या असतात का? वाईट गोष्टी देवाकडनं घ्यायच्या नाहीत का? Do we take only good things and in evil times we curse God? आपण चांगल्या गोष्टी देवाकडनं घेत राहायचं आणि वाईट काळ आला तर देवाला शाप द्यायचा का? Say. असं तो बोलला आपल्या बायकोला. Bible says बायबल म्हणतं in Job 1 verse 22, योबाचा पहिलाच अध्याय त्यातलं 22वे वचन, in all this Job did not sin against God, या सगळ्या संकटात मात्र योबाने देवाविरुद्ध एकही पाप केलं नाही बरं का? nor accused God foolishly. किंवा देवाला दोष दिला नाही मूर्खासारखा की काय दे बाप्पा, तू माझ्या बरोबरच नाही, तू तर चांगलाच नाही, तू तर करतच नाही. Many people blame God अनेक लोक देवाला असा दोष देतात. for their problems. आपल्या स्वतःच्या समस्यांसाठी देवाला दोष देऊन देवाच्या दारी खापर फोडतात की देवाने केलं. God did not ruin your life. देवाने नाही केलेलं. देवाने तुझ्या आयुष्याची बर्बादी केलेली नाहीये. It is either the devil or we ourselves. एक तर सैतानाने तुझं जीवन बर्बाद केलंय, नाही तर आपण स्वतः आपल्या आयुष्याची बर्बादी स्वतः केली आहे. त्या देवाला आणू नका. Or the people destroyed our त्या lives. लोकांनी आपल्या जीवनाला बर्बाद केलेलं असेल. यात देवाचा हात नाहीये. God is not in the destruction business. Kan- God is in the construction business. कारण की देव कोणाच्याही बर्बादीमध्ये किंवा कोणाच्याही नाशामध्ये नाहीये. तर देवाला लोकांची जीवनं बांधायची आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Job bowed down and worshiped God. आणि मग योबाने नमन करून देवाची आराधना केली. He did not leave the feet of God. त्याने देवाचे चरण सोडलेच नाहीत. If you cling to God in your misery, तुम्ही तुमच्या त्रासांमध्ये जर देवाला असं लपटून राहिलात ना, God will surely remove you out of your miserable देव condition. नक्की 100% तुम्हाला तुमच्या सगळ्या त्रासातनं बाहेर काढेल. Yes, I promise you. मी वचन देतो, मी वेदीवर उभा आहे, मी खरं सांगतो तुम्हाला, देव सगळ्या त्रासातनं तुम्हाला बाहेर काढेल. पण तुम्ही त्याला चिकटून राहा. Praise God. असं आधेमध्ये देवाला सोडायचं नाही. Look at Job. योबाकडे बघा. He had no strength in his body. योबाच्या अंगामध्ये ताकद राहिली नाही त्या आजारापायी. Body had weakened. त्याचं अंग, त्याचं शरीर एवढं अशक्त झालं. Yet he knelt down, bowed down, worshipped God. तरी सुद्धा त्यांनी गुडघे टेकले, नमन केलं आणि देवाची आराधना केली. शरीर साथ देत नाहीये, Yes. तरी सुद्धा Say, इथे धडधाकटांना गुडघे टेकायला होत नाही. पण तो आजारी अवस्थेत गुडघे टेकून देवाची आराधना केला. God saw it. देवाने पाहिलं. देव बघतो. God sees all these देव things. बघतो. देवाने पाहिलं. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 2 verse 30, 1 शमूएल 2 अध्याय 30वे वचन, God says, देव बोलला, those who honor me, जे माझा मान करतील, them I shall also honor. जे माझा मान करतील त्यांचा मान मीही करीन. And those who lightly regard me, आणि जे माझी कदर करणार नाहीत, I too shall lightly regard them. त्यांची कदर सुद्धा मी करणार नाही. ते माझी थोडीशी कदर करतात ना, मग या लोकांची कदर पण मी थोडीशीच करीन. देव म्हणतो, Say, if you honor me, I will honor you. तुम्ही माझा मान केला, मी तुमचा मान करीन. If you cling to me, I will help you. तुम्ही मला चिकटून राहिला, मी तुम्हाला मदत करीन. If you call unto me, I will answer you. तुम्ही मला हाक मारली तर मी तुम्हाला उत्तर देईन. If you seek me, you shall find me. तुम्ही मला शोधलं तर तुम्हाला मी सापडीन. If you knock at my door, I will open the door for तुम्ही you. माझं दार वाजवलं तर मी तुमच्यासाठी दार उघडीन. मी देव आहे. If you humble yourself before me, I will exalt you. तुम्ही जर स्वतःला माझ्यासमोर नम्र केलं तर मी सगळ्यांसमोर तुम्हाला उन्नती देईन. If you stand by me, I will stand by you. तू माझ्या बाजूने नीट उभा राहा, तर देव म्हणतो मी तुझ्या बाजूने नीट उभा राहीन. If you pray to me, I will help you. तू मला प्रार्थना केली तर मी तुला मदत करीन. देव म्हणतो बरोबरच आहे ना, फेअर इनफ. Because Bible says, कारण बायबल म्हणतं those who look to God, जे देवाकडे पाहतात,
Their faces were never covered with shame. जे देवाकडे बघून बघून जगतात ना, त्यांचे चेहरे कधी लज्जित आणि फजित होतच नाहीत. They were radiant. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते, Praise God. कारण ते देवाकडे बघूनच जगत असतात. Job connected himself to God. तसं योबाने देवाशी आपला संपर्क अगदी पक्का बांधलेला होता. He said, योब म्हणाला, I will join myself to God. मी तर माझ्या स्वतःला देवाशी लपटून ठेवणार आहे, He is my only hope. कारण की देव एकच माझी आशा आहे. मी काय देवाला सोडत बिडत नाही. This Job followed God even in his good आणि times. हा योब त्याच्या चांगल्या काळात सुद्धा देवाच्या मागे चालतच होता. This Job followed God even in his most horrible times. आणि हा योब त्याच्या अगदी महाभयानक काळात सुद्धा देवाच्या मागे चालत होता. श्रीमंतीत पण देवामागे चालला, गरिबीत पण देवामागे चालला. And what was the end result? आणि त्याचा अखेरचा काय निकाल लागला? God removed him from the worst calamity. देवाने त्याला महासंकटातनं बाहेर काढलं. God gave him 10 more children. देवाने परत त्याला 10 मुलं दिली. He was given new business. त्याला नवीन व्यवसाय देवाने परत दिला. He was given new body. एक नवीन शरीर देवाने त्याला दिलं. वाह, हालेलुया. The latter glory was greater than the former glory. आणि योबाचा पश्चातचा म्हणजे नंतरचा गौरव आणि नंतरचं वैभव पहिल्या वैभवापेक्षा सुद्धा मोठं झालं. God gave him double. देवाने त्याला दुप्पट दिलं, दुप्पट, Double, double. दुप्पट, दुप्पट, डबल, डबल. If you cling to God, God will give you double. देवाला चिकटून राहिला ना, देव तुम्हाला डबल देईल, डबल. Praise God. देवाला धन्यवाद. Keep following hard after God. देवा मागे मनस्वी चाला. As the deer pants for some waters, जसं एखाद्या हरणाचा जीव पाण्यासाठी तडफडत असतो so ना, let your heart pant for God. तसं तुझा जीव देवासाठी तडफडत राहायला पाहिजे. And see the change that happens. आणि मग बघा काय काय बदल तुमच्या जीवनात होतात. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of another great king. बायबलमध्ये अजून एका महान राजाविषयी लिहिलंय. His name was Hezekiah. त्याचं नाव होतं किंवा आहे हिजकिया राजा. He shows us how to cling to God. हिजकिया राजा आपल्याला दाखवतो की देवाला चिकटून कसं राहायचं असतं. He shows us the benefits of clinging to God. आणि हिजकिया राजा आपल्याला दाखवतो की देवाला चिकटून राहिल्यामुळे आपले काय काय फायदे होतात. He never turned away from God. हिजकिया राजा कधीही देवापासून लांब गेला नाही. He followed after God. हिजकिया राजा देवा मागे मनोभावे चालला. What was the result? आणि त्याचा परिणाम काय झाला? God gave him success. त्याचा परिणाम असा झाला की हिजकिया राजाला देवाने यश दिलं. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 18 verse 6, 2 राजे 18वा अध्याय त्यातलं 6वं वचन. Hezekiah clung to the Lord. हिजकिया राजा देवाला चिकटून राहिला. He clung to the Lord. हिजकिया राजा देवाला लपटून राहिला. He did not depart from following him. आणि देवामागे चालण्यापासून हिजकिया राजा कधीही राहिला नाही, तर चालतच राहिला. He kept his command. आणि देवाच्या आज्ञा हिजकिया राजा पाळतच राहिला. Praise God. देवाला धन्यवाद. In verse 7 Bible says, 7व्या वचनात बायबल म्हणतं and the Lord was with him. आणि परमेश्वर त्याच्या संगती होता. He was successful in whatever he undertook. आणि जे काही त्याने आपल्या हातात करायला काम घेतलं त्या सगळ्यामध्ये म्हणून तो यशस्वी झाला. You cling to God. तसं तुम्ही देवाला चिकटून राहा. And whatever you undertake, you will have sure 100% success. आणि त्यानंतर तुम्ही जे काही काम करायला हातात घ्याल त्यात 100% तुम्हाला यश मिळेल. Praise God. पण पहिलं देवाला चिकटून राहा. Keep clinging to God every day. देवाला रोज चिकटून राहा. Seek his face every day. देवाचा चेहरा रोज शोधा म्हणजे प्रार्थना. Read his Bible every day. रोज बायबल वाचा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Do good every day. चांगलं रोज करा. Live right every day. आणि एक चांगलं जीवन, सरळ जीवन रोज जगा. Be positive every day. सकारात्मक रोज राहा. Smile every day. हसतमुख जगा रोज. Cast your burden upon the Lord every day. आपली ओझी प्रभूच्या चरणी रोज टाका. Take God as your personal savior. आणि देवाला आपला व्यक्तिगत तारणारा मुक्तिदाता म्हणून घ्या. Have faith every day. रोज विश्वास ठेवा Walk with faith. आणि विश्वासाने रोज चाला. Hope in God every day. देवावर रोज आशा ठेवा. हालेलुया. Love God every day. रोज देवावर प्रेम करा. Stay in God's presence every day. देवाच्या सहवासामध्ये रोज राहा. And see how goodness and mercy shall follow you all the days of your life. आणि मग बघा चांगुलपणा आणि देवाची दया कशी तुमच्या जीवनामध्ये आयुष्यभर मागे मागे येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Clinging to God. देवाला चिकटणे It means believing in God's promises. म्हणजे देवाच्या अभिवचनांवरती विश्वास ठेवणे. Clinging to God means believing all that God has written in the Bible. देवाला लपटून राहणे म्हणजे बायबलमध्ये देवाने जे काही लिहिलेले आहे त्यातल्या शब्दांवर अक्षरावरती विश्वास ठेवणे. And seeking his favor every day. आणि रोज देवाचा अनुग्रह आणि देवाची कृपा शोधणे. Like Ruth
clung to her mother-in-law जसं रूथ आपल्या सासूला चिकटून राहिली and said, I will not leave you. आणि रूथ आपल्या सासूबाईंना म्हणाली की मी तुम्हाला सोडणार नाही, I will not leave your God. मी तुमच्या देवालाही सोडणार नाही, Where you go, I will go. जिथे तुम्ही जाल तिथं मी जाणार, Your God shall be my God. तुमचाच देव माझा देव होणार, Your people shall be my people. तुमचेच लोक मी माझे लोक करून घेणार. God gloriously blessed her. आणि देवाने वैभवशाली रीतीने रूथला आशीर्वाद दिला. Praise God. देवाला धन्यवाद. What does it mean clinging to God? याचा अर्थ काय? देवाला चिकटून राहणे म्हणजे काय? It means म्हणजे saying, not my will, but let your will be done. असं म्हणणं की माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर दे बाप्पा. It means releasing your plans into His hands. म्हणजे आपल्या सगळ्या योजना देवाच्या हातामध्ये सोडून देणे. It means trusting your future in His hands. म्हणजे आपलं संपूर्ण भवितव्य त्याच्या हातात सोडून त्याच्यावर विश्वास ठेवणे की मला माहित आहे तू माझं भलंच करणार आहेस. It means trusting your children, your business, your family into His hands. म्हणजे तुमचा परिवार, तुमची मुलं बाळ, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सगळं काही देवाच्या हातामध्ये विश्वासाने सोडणे. The more you cling to God, the more God's grace will be released on your life. जेवढं जास्त तुम्ही देवाला चिकटून राहा तेवढं जास्त देवाची कृपा तुमच्या जीवनावर मोकळी होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Clinging to God means trusting that God will make everything work together for your good. देवाला चिकटून राहा म्हणजे देव तुमच्या जीवनात सरते शेवटी सगळं काही चांगल्याकडे करणार हा ठाम विश्वास. Clinging to God means coming under the mighty wings of God. देवाला चिकटून राहा म्हणजे देवाच्या महान पंखांखाली राहायला या. Till the storms pass away, you don't come out of those आणि wings. जीवनी वादळ निघून जाईपर्यंत देवाच्या पंखांखालनं बाहेर निघायचं नाही. Clinging to God means holding on to Him. देवाला चिकटून राहणे म्हणजे देवाला धरून राहणे. Let me tell you एक सांगतो, the secret of my blessed life. आज माझं जे जीवन तुम्ही लोक आशीर्वादित जीवन बघताय त्याच्या मागचं रहस्य सांगतो. That I and my wife have stuck on to Jesus. मी आणि माझी बायको देवाला येशूला चिकटून राहिलोय. It's not enough me sticking like a glue to my wife alone. फक्त मी माझ्या बायकोला डिंकासारखं चिकटून राहणं पुरेसं नाहीये. You have to be glued to God. तुम्ही देवाला तेवढं चिकटून राहिलं पाहिजे. And then God will make that marriage beautiful. आणि मग तो विवाह देव सुंदर करतो. विवाहात फक्त नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला डिंकासारखं चिकटून काही फायदे होत नाही. दोघांनी मिळून देवाला चिकटलं पाहिजे, मग तो विवाह होतो सुंदर. It should be like a glue that is more stronger than Fevicol. असा डिंक पाहिजे तो की जो फेविकॉल पेक्षा सुद्धा जास्त जबरदस्त आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That is the kind of life we have to be welded together. अशा पद्धतीच्या जीवनामध्ये आपण एकमेकात आलं And पाहिजे. because of this, God jealously guards us. आणि यामुळे देव काय करतो, ईर्ष्यावान रीतीनं आपल्याला सुरक्षित ठेवतो की माझी मुलं आहेत. See, that is why म्हणून God is a defensive wall to me. देव माझ्यासाठी माझा बचाव करणारा एक कोट किंवा भिंत आहे. He is my high tower. देव माझा उंच बुरुज आहे. He is my mighty shield. परमेश्वर माझी मोठी ढाल आहे. He is my exceeding great reward. परमेश्वर माझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे. And I promise you tonight, आणि आज रात्री मी तुम्हाला प्रत्येकाला वचन देतो, if you also turn to God तुम्ही लोक सुद्धा आल्यासरशी देवाकडे वळलात and think of Him day and night, आणि दिवस रात्र जर देवाचे विचार केलेत, God will lift you above all. देव तुम्हाला सगळ्याहून वर आणेल बर का. He will make you the head, not the tail. देव तुम्हाला मस्तक करेल, शेपूट नाही. Praise God. देवाला धन्यवाद. All things will fall into place. आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी पडतील. Amen. आमेन. When God made our first parents, देवाने जेव्हा या जगात आपले प्रथम पालक निर्माण केले, He made them perfect. देवाने त्यांना परिपूर्ण घडवलं. But the day they sinned against God, पण ज्या दिवशी त्यांनी दोघांनी देवाविरुद्ध पाप केलं, sorrow filled their lives. दुःख त्यांच्या जीवनात भरून आलं. Problems multiplied. समस्या बहुगुणिक झाल्या. Sin became their portion. पाप त्यांच्या आयुष्याचा वाटा झाला. Result was death. आणि त्याचा निकाल म्हणजे मरण आलं. And so to break this curse आणि हा शाप तोडायला, on all mankind, संपूर्ण मानव जातीवर असलेला हा शाप तोडायला, God sent His only begotten Son, Jesus Christ. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यांना पाठवलं. John 3:16 says, योहान 3:16 लिहिलेलं आहे, God so loved the world परमेश्वराने जगावर इतकी प्रीती केली that He gave His only begotten Son, Jesus Christ, त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला that whoever believes on Him की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish, त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत कालचं जीवन मिळेल. Jesus
Jesus came as the savior of the world. येशू ख्रिस्त या जगाचा तारणारा आणि मुक्तीदाता मोक्षदाता बनून आले. He took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary. काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण And now पावले. the third day he rose again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. That Jesus is alive today. आज तेच येशू जिवंत आपल्यामध्ये आहे. The resurrection Jesus is the power of Jesus. पुनरुत्थित येशू म्हणजे येशूंमधलं सामर्थ्य आहे. Tonight if you cling to him, आज रात्री जर तुम्ही येशूंना चिकटून राहिला, he will make your life. येशू तुमचं जीवन बनवतील, घडवतील. Jesus himself said येशू स्वतः बोललेले आहे. in John 15 verse 5, योहानाचा 15वा अध्याय 5वं वचन, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. That means all those who are promising that you can do something, you can be something, you can make something of your life are liars. याचा अर्थ असा होतो की जे सगळे लोक तुम्हाला असं सांगतात की तुझं तू बघून घे, तुझं तुला जमणार आहे, तू कर, ते सगळे खोटारडे आहेत. कारण देव म्हणतो माझ्याशिवाय तुला काही करताच येणार नाही. Say, Jesus said without me you can do nothing. येशू बोललेले आहेत माझ्याशिवाय तुला काहीही करता येणार नाहीये. He didn't say without me you can do 50%. येशू असं नाही म्हणाले की माझ्याशिवाय तुला 50% करता येईल तर 50% तुझं तू कर. No. नाही, Nothing. काही करता येणार नाही म्हणाले. Without me you can get no salvation. माझ्याशिवाय तुला तारण मिळणार नाही. Jesus said without me you cannot go to heaven. येशू म्हणाले माझ्याशिवाय तुला स्वर्गात जाता येणार नाही. Jesus said without me you cannot get eternal life. येशू म्हणाले माझ्याशिवाय तुला अनंत कालचं जीवन म्हणजे मोक्ष मिळणार नाही. Jesus said without me you cannot defeat the devil. येशू म्हणाले माझ्याशिवाय तुला सैतानाला पराजयी करता येणार नाही. Jesus said without me you cannot deal with your sins. येशू म्हणाले माझ्याशिवाय तुला तुझ्या पापांना हाताळता येणार नाही. So whom will you cling tonight? मग कोणाला चिकटून राहणार आज रात्रीपासून? लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना का येशूंना? विषय संपला. In Jesus you have got surety. येशूंमध्ये आपल्याला सगळ्यांना 100% खात्री आहे. And so cling to him. म्हणून येशूंनाच धरून राहा. Don't leave him. येशूंना सोडू नका. Because in Christ you have found your creator. कारण ख्रिस्तामध्ये तुम्हाला तुमचा निर्माण करता सापडलाय. The day the creation finds the creator, the life is made. आणि ज्या दिवशी निर्मितीला निर्माण करता भेटतो आयुष्य बनतं. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Ephesians chapter 2 verse 8, इफिसकरास पत्र 2 अध्याय 8वं वचन, for by grace you have been saved through faith, कृपेनं विश्वासाद्वारे तुझं तारण झालंय. and not of your own selves, स्वतःमुळे नाही, स्वतःच्या कर्मांमुळे नाही, but it is the gift of God. पण देवाने तुला दिलेलं हे दान आहे. It's a gift of God. देवाने तुला दिलेलं हे दान आहे. मुक्ती, Salvation is a gift of God. तारण, मुक्ती, मोक्ष देवाने तुला दिलेलं दान आहे. Faith has saved you. विश्वास ठेवला तू म्हणून त्या विश्वासाने तुला तारलं. So let nothing come in between your faith and God. तर आता तुझा देवाचा विश्वास आणि देव यांच्यामध्ये काही येऊ देऊ नको. Because it is faith that brings you to God. कारण विश्वासच तुला देवाच्या जवळ आणतो ना. So cling to faith, तर विश्वासाला चिकटून राहा. because that faith leads you to God. कारण तोच विश्वास तुला देवाच्या जवळ नेतो. Don't look out for something else, आणि कुठल्याही गोष्टीकडे, कोणाकडे, कशाकडेही बघू नका. because nothing can save you. कारण तुला कोणी तारू शकत नाही, तुला कोणी मोक्ष, काही कुठली गोष्ट मोक्ष देऊ शकत नाही. Nobody can guarantee you salvation. कोणी तुला तारणाची खात्री देऊ शकत नाही. I heard मी ऐकलं that years ago, अनेक वर्षांपूर्वी about the fall of Niagara. नायगरा जो धबधबा आहे ना तिथे वर, Niagara Falls in America. अमेरिकेमध्ये नायगरा नावाचा धबधबा आहे फार मोठा. तिथे There was a boat एक नाव होती that had capsized, आणि ती नाव तिथे अडकली and there were two men in that boat, आणि 2 माणसं त्या नावेत होती. and now they were being carried down by the strong current towards the fall. आणि आता त्या धबधब्याकडे त्या पाण्याचा स्ट्रॉंग प्रवाह त्यांना खेचत न्यायला लागला. And the fall is more than 200 feet. आणि 200 फुटाहून उंच तो नायगरा धबधबा आहे. धब 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 पाणी पडत राहतं. And so none could escape death. तर कोणी आता या मृत्यूतनं कोण कसं वाचणार? But then some people from the shore, पण किनारी काही लोक होते, they managed to float a strong rope out to them. कसं तरी करून त्यांनी एक मोठा दोर त्यांच्यापर्यंत पोहोचवला. And so both of them somehow managed to hold on to that rope. तर त्या नावेतल्या त्या दोघांनी कसं तरी करून तो जो एकदम स्ट्रॉंग दोर त्या लोकांनी पाठवले त्या दोराला धरलं. They seized that rope. त्या दोराला धरलं त्यांनी. And one of them, आणि त्यातला एक जण he held fast to it. घट्ट धरला एकाने दोर And he was safely drawn to the bank. आणि सुरक्षित तो त्या किनारी आला. त्यांनी ओढून घेतलं मग त्याला. But the other fellow, दुसरा जो होता, as he was holding the rope, जसं त्याने दोर धरला, he saw a big log
त्याला floating next to him. त्याला एक मोठं लाकूड त्याच्या शेजारनं वाहताना दिसलं Unwisely, आणि तो थोडासा मूर्ख निघाला. he let go of the rope त्याने ज्ञान वापरलं नाही. त्याने काय केलं, दोर सोडला and clung to that log आणि त्या लाकडाला धरून ठेवलं. because he thought that log is bigger than the rope. त्याला असं वाटलं त्या दोरापेक्षा ते लाकूड मोठं आहे The log was huge. आणि तो मोठं लाकूड आहे असं वाटलं. त्याला मोळी असल्यासारखं मोठं. And so he thought that he could better cling to it. तर त्याला असं वाटलं की दोर सोडून देऊ, ह्याला धरू. But sad to say, पण दुःखाची बाब सांगायला वाटते, no matter how big the log is, ते लाकूड किती मोठं असो, that log will be going downstream ते only. लाकूड खालीच वाहणार आहे. Because that log is not tied to somebody on the shore. कारण ते लाकूड किंवा ती लाकडाची मोळी तिथे किनारी कोणाला बांधलेली नाहीये, तर ती खालीच वाहणार आहे. He held on to the log. त्याने त्या लाकडाला धरलं खरं, He was not leaving it. त्या लाकडाला तो सोडे ना, But the log took him over the deep fall and he fell and died. पण मग त्या लाकडाने त्याला त्या धबधब्यावरनं खाली पाडून दिलं वाहवत वाहवत. Why? का? Because there was no union between the log and the shore. कारण ते लाकूड आणि तो किनार यांच्यामध्ये काही संबंध नव्हता, एकी नव्हती. The bigger the log doesn't mean the greater and the faster you will be ते helped and लाकूड मोठं saved. होतं म्हणून मी धरलं आणि म्हणून मी वाचणार असं नसतं. There has to be a connection to the shore. संपर्क पाहिजे ना, किनारी कोणीतरी असलं तर पाहिजे ना. Somebody खेचणार. has to be there किनारी कोणीतरी to खेचणार pull you out. किनारी कोणीतरी तुला खेचणारं असलं पाहिजे ना. So also, तसं you cannot save yourself. तू नाही स्वतःला वाचवू शकत. Anything you trust on the earth is like a log that is taking you downstream. या जगामध्ये ज्या कुठल्या गोष्टीवरती तू विश्वास ठेवायला जातो ते त्या लाकडासारखं तुला खाली वाहवत नेणार आहे. You need outside help. तुला बाहेरच्या मदतीची गरज आहे. God has already thrown the rope. देवाने तुझ्याकडे दोर ऑलरेडी टाकलाय. That rope is Jesus Christ. तो दोर येशू ख्रिस्त आहे. If you cling on to that rope, तुम्ही जर त्या दोराला घट्ट धरलं, He will take you to God. येशू तुम्हाला खेचत देवाकडे नेतील You will be saved from death. आणि मृत्यूपासून तुम्ही मुक्ती पावाल. Jesus is that rope येशू तो दोर आहे, who connects you to God, जे येशू तो दोर आपला संपर्क देवाशी लावून देतात who connects you to the heavens. आणि स्वर्गाशी आपला संबंध लावून देतात. Jesus is that rope that connects you for eternal life, येशूच तो दोर आहे जो अनंत काळच्या जीवनाशी आपला संपर्क साधून देतात, so that you shall not be lost. अशासाठी की तुम्ही हरवू नये. Bible says बायबल म्हणतं in Matthew 15 verse 21, मत्थ्याचा 15वा अध्याय त्यातलं 21व वचन, once Jesus came to the area of Tyre and Sidon. एकदा येशू ख्रिस्त सोर आणि सिदोन नावाच्या प्रांतात आले They had hardly arrived when a heathen woman came down from the hill आणि नुकतेच ते तिथे पोहोचले तर एक परराष्ट्रीय बाई टेकड्यांवरनं खाली आली and she pleaded before Jesus, आणि तिने येऊन येशूंसमोर काकुलतेची विनंती केली have mercy on me, O Lord. आणि ती येशूंना म्हणाली की प्रभू माझ्यावर दया करा. O son of David, have mercy on me. दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया करा. She didn't even know that he was the son of David, तिला माहिती पण नव्हतं काही की खरोखर ते दाविदाचा पुत्र आहेत का काय. but she heard other people addressing him in such पण manner. बाकीचे लोक अशा रीतीनं येशूंना हाक मारायचं तर ते त्या बाईने ऐकलं आणि म्हणून ती तसंच येशूंना संबोधायला लागली So she started addressing Jesus as the son of आणि David. म्हणून दाविदाच्या पुत्रा असं म्हणून तिने येशूंना हाक मारली. Jesus did not answer a word. येशूंनी एका शब्दाने म्हणून त्या बाईला उत्तर दिलं नाही. So the disciples who were with Jesus, आणि म्हणून येशूंचे जे कोणी शिष्य येशूंच्या समवेत होते they urged him, त्यांनी विनंती केली येशूंना Master, की गुरुदेव send her away या बाईला पाठवून द्या, because she keeps crying after us. कारण की आमच्या मागे रडत रडत आरडाओरडा करत येते ती. And then Jesus said, मग येशू म्हणाले I was only sent to help the Jews, not the मला Gentiles. फक्त यहुदी लोकांना मदत करायला पाठवलेलं आहे, मला परक्यांना परराष्ट्रीयांना मदत करायला पाठवलेलं नाही. He was actually testing her faith, म्हणजे खरं म्हटलं तर येशू त्या बाईतला विश्वास पारखत होते whether she would still cling to him. की ही बाई आताही मला धरून राहणार आहे का, असं सगळं ऐकल्यानंतर निघून जाणार आहे. Then she did the unthinkable. आणि मग त्या बाईनं आपल्या डोक्यात विचार येणार नाही असं काहीतरी केलं. She fell at the feet of Jesus ती बाई चक्क येशूंच्या पायीच पडली and worshipped Jesus. आणि येशूंची आराधना करायला लागली. And I believe she must have held his legs. आणि माझा तर विश्वास आहे पक्का की तिने येशूंचे पाय घट्ट धरले असतील, I thought she was not ready to leave Jesus. असे घट्ट की आता येशूंना मी सोडायला तयार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. Then Jesus said something that would have turned her pleading into anger. त्यानंतर येशू तिला असं काहीतरी बोलले की ज्यातनं खरं म्हटलं तर तिला राग येऊ शकत होता. Jesus said, येशू तिला म्हणाले it is not fair to take children's bread and throw it to the dogs. मुलांची भाकर घ्यायची आणि कुत्र्यांना फेकायची, बरं नाही ना बाई. Why did he say that? येशू तिला असं का बोलले? Because that is how the people looked upon
the outsiders of the Jewish community. कारण यहुदी समाजाच्या बाहेरचे जे कोणी लोक होते त्या काळामध्ये त्या लोकांना अशाच नजरेनं बघितलं जायचं म्हणून बोलले. But she did not yet leave the feet of पण Jesus. तरी त्या बाईने येशूंचे पाय सोडले नाही. तिच्यात मीपणा नव्हता असं मी She म्हणते. clung to him अहमपणा नव्हता, इगो झिरो. मग ती येशूंना चिकटूनच राहिली and she said, आणि म्हणाली "Yes, Master, की होय गुरुदेव, but even the dogs eat the crumbs that fall from their master's table." पण मालकाच्या टेबलवरनं खाली पडलेला अन्नाचा चुरा कुत्री सुद्धा खातात ना. What a strong reply. काय उत्तर दिलं तिनं बघा गुरुदेवांना, की मालकाच्या टेबलवरनं पडलेला चुरा तर कुत्र्यांना मिळतोच ना. I'm not asking the bread that is on the table. आणि मी काही त्या टेबलवर असलेली भाकर मागत नाही, ती तुम्ही तुमच्या मुलांना द्या, मला कुत्रा मानून तरी द्या हो, चुरा द्या. Jesus answered, येशूंनी मग तिला उत्तर दिलं, "Woman, बाई, great is your faith. काय तुझा विश्वास महान आहे. You will be given what you're asking. आणि तू जे मागते ते तुला मिळणार. येशू खुश झाले. Go, your daughter is freed." जा, तुझी मुलगी बरी झाली. Her daughter was demon possessed. तिच्या मुलीला सैतान लागलेला होता. At that same hour, त्याच घटकेला the daughter was set free. तिची मुलगी बरी झाली घरी. Praise God. देवाला धन्यवाद. Clinging to God देवाला असं चिकटून राहणं has power. सामर्थ्य आहे याच्यात. Holding to the promises of God has power. देवाच्या अभिवचनांना चिकटून राहणं ह्यात सामर्थ्य आहे. पानं भरायला लिहिलेलं नाहीये. Looking to Jesus has power. येशूंकडे बघणं या गोष्टी सामर्थ्य आहे. Trusting on Jesus has power. येशूंवर विश्वास ठेवणं या वाक्यात एवढं सामर्थ्य तर करण्यात किती असेल. Praise God. कळतंय ना. There is this one lady एक बहीण आहे, from Balewadi. बालेवाडीत राहते. She gave this beautiful testimony. तिने सुंदर साक्ष दिली. In the year 2010, म्हणे 2010 मध्ये her husband passed away. तिचा नवरा वारला And after his sudden death, आणि नवरा अकस्मात वारल्यानंतर her condition turned bad. तिची अवस्था वाईट झाली. She had no food to eat. घरात खायला अन्न नाही There was no any other source of income. आणि कुठून काही मिळकत नाही, पैसा नाही. Her children were grown up, but they neglected her. मुलं तिची मोठी झालेली होती पण मुलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं She was totally depressed, आणि संपूर्णपणे मग ती नैराश्यात गेली. living all alone. एकटी राहत होती. One day, कधी कधी as she was working in her house एके दिवशी ती तिच्या घरात काम करताना with extreme stress, फार दडपण, फार टेन्शन मध्ये होती she collapsed. आणि त्या टेन्शन मध्ये ती खाली पडली. She was rushed to the hospital. मग तिला दवाखान्यात नेलं. The doctors performed CT scan डॉक्टरांनी सिटी स्कॅन केला, and even MRI. MRI केला, स्कॅन केला. And the report showed रिपोर्ट मध्ये असं आलं she had spondylitis. तिला मानेचा आजार आहे, स्पॉन्डिलायटिस. The doctor suggested मग डॉक्टरांनी सल्ला दिला that urgent operation is necessary. की लगेचच तिचं ऑपरेशन करायला हवंय And the total medical cost will be roughly 30 to 50,000 rupees. आणि मेडिकल खर्च अंदाजे 30 ते 50,000 होणार. But that was too much for a woman who had no food to eat. पण त्या बाईकडे खायला अन्न नाही तर हा पैसा ती आणणार कुठून. She could not have 2 meals a day. अरे दिवसाला 2 वेळची भाकर मिळत नाहीये जिला, ती 30,000 50,000 कुठून आणणार. She told the doctor, तर ती डॉक्टरांना म्हणाली I cannot go for operation. मला नाही जमणार हे ऑपरेशन करायला. So the doctor said, okay, I will suggest some medicines. तर डॉक्टर म्हटले ठीक आहे, मग काहीतरी औषधं लिहून देतो. But that medicine had power for some hours. त्या औषधांमध्ये काही तास शक्ती असायची, But after that, the pain would come back. पण मग त्याच्यानंतर पॉवर कमी झाली की परत दुखायला But लागायचं. she had no other option. आता त्या बाईकडे दुसरा पर्याय नाही कारण पैसा नाही. She lived on that medicine for 8 long years. 8 वर्ष ती बाई त्या औषधांवर जगली. She roamed from one hospital to the other. हा दवाखाना, तो दवाखाना, अशा सगळ्या अनेक दवाखान्यात गेली. She then lost all hope. मग तिची सगळी आशाच संपली She was in severe pain. आणि वेदना तर फार होत होत्या, फार दुखायचं मानेला. She cried, but none helped. रडायची पण मदत कोणी करायचं नाही. One day, एके दिवशी one good neighbor saw her crying, एक होता तिचा चांगला कोणी शेजारी, त्या शेजाऱ्यांनी तिला रडताना पाहिलं and that lady preached to her the power of Jesus Christ. आणि ती जी शेजारीण आहे तिनं तिला येशूंमधल्या सामर्थ्याविषयी सांगितलं And she shared some miraculous testimonies आणि काही in our चमत्कारिक church. साक्षी घडलेल्या आपल्या चर्च मधल्या काही चमत्कारी साक्षी त्या शेजारणीनं तिला And सांगितलं. she invited her for the Saturday blessing. आणि शेजारणीनं तिला सांगितलं एक काम कर, शनिवारी माझ्या बरोबर दापोडीला त्या सभेला चल तू. She came for our meeting. आली ती तिच्याबरोबर
आपल्या She सभेला, cried out to Jesus. अशी शनिवारच्या सभेला, आणि इथं येऊन रडून रडून तिने येशूंना प्रार्थना केली. Great peace came into her heart. पहिलं तर एक मोठी महान शांती तिच्या हृदयात आली. She kept coming Saturday after Saturday. दर शनिवारी त्यानंतर इथे ती येऊ लागली. One Saturday, Jesus touched her. एका शनिवारी येशूंनी तिला स्पर्श केला. And from that time, तेव्हापासून she never felt any pain in her neck. तिला परत मानेत काहीही दुखणं वगैरे अनुभवलं नाही. She stopped the medicines. मग तिने औषधं बंदच केली. She was healed completely. पूर्ण बरी झाली ती. The Lord blessed her financially also. त्यानंतर प्रभूने तिला आर्थिक आशीर्वाद सुद्धा दिला. Today she is living a blessed life. आज ती बाई, ती बहीण आशीर्वादित जीवन जगत आहे. Her name is Vimal Arde. आणि तिचं नाव विमल अर्डे What असं I आहे. want to say is, मला यातनं जे म्हणायचंय ते हे, cling to the Lord Jesus Christ येशू ख्रिस्तांना चिकटून राहा, नसते and हट्ट see करू what नका. things will happen for you. आणि बघा तुमच्या जीवनात काय काय कार्य होतं. I remember मला आठवतं when my daughter Sandra was very small, माझी मुलगी आहे ना सॅन्ड्रा, ती खूप लहान असताना she loved teddy bears. तिला टेडी बेअर खूप आवडायचे, अजूनही आवडतात. आवडायचे नाही, आवडतात. I bought her one huge teddy bear तिला एक मोठा टेडी बेअर मी घेऊन दिला. and she carried it everywhere we went. ती सगळीकडे तो टेडी बेअर घेऊन फिरायची, जिथे कुठे आम्ही जायचो तिथे सगळीकडे. So whenever we used to go to some place or mall, कुठेही मॉलमध्ये जा, कुठेही जा, she would cling to that teddy त्या bear. टेडी बेअरला ती धरून बसायची. शाळेत सोडवायला जाताना पण गाडीत ते शेजारीच असायचं. I remember मला आठवतं once we got to one place एकदा आम्ही कुठेतरी एका जागी गेलो and we were supposed to have dinner. आणि आम्ही जेवायला काहीतरी जेवायचं होतं आता. And she held a teddy bear when we stepped out of the car. आणि गाडीतनं जेव्हा मी बाहेर आलो, तिनं टेडी बेअर घट्ट धरला. I said, this is too much. म्हटलं आता हे टू मच आहे. In that restaurant, we won't have place for your huge teddy bear. त्या रेस्टॉरंट मध्ये तुझ्या एवढ्या मोठ्या टेडी बेअरला जागा मिळणार नाहीये. I said, keep the teddy bear in the car. He will be safe. We will eat and then you can pick up तर the मी teddy तिला bear. म्हटलं तुझं टेडी बेअर गाडीत ठेव, ते चांगलं व्यवस्थित सुरक्षित राहील, आपण जेवून परत येऊ. She cried and cried. एवढी रडली ना. I was trying to remove it from her hand. She was not letting it. तिच्या हातातनं मी ते खेचायला बघवतो, ती काही टेडी बेअर देईना. Somehow, कसं I तरी pulled it and put it in the मी car. ते खेचलं आणि गाडीत ठेवलं. But she cried. एवढं रडली ना ती. She did not eat in the restaurant. जेवली तर नाहीच. I felt very, very bad. मग मला फार वाईट वाटलं. Then I came to know मग मला कळलं that teddy bear was like a security blanket ते for her. टेडी बेअर म्हणजे तिचं असं अंगरक्षक असतात ना, सिक्युरिटी असते ना तसं. They like to snuggle with those ते things. घेऊन त्याला कुरवाळून आवडतं मुलांना. Because clinging speaks of something to hold on to. कारण की चिकटून राहणं म्हणजे काहीतरी हातात आहे ज्याला आपण लपटून राहतो. Like when you walk, जसं आपण जेव्हा चालतो, you hold on to the ground. तुम्ही जमिनीला चिकटून असता. Because the ground is the strength for you to stand. कारण जमीन ताकद आहे तू उभं राहायला, See? है ना. Your hands hold on to branches when you climb a tree. जेव्हा तुम्ही झाड चढता एखादं, तेव्हा तुमचे हात फांदीला धरून राहतात. See? है ना? Because that becomes your support. कारण त्यातनं तुम्हाला आधार मिळतो. Like your hands grab the railings when you are climbing up the जसं stairs. एखादा मोठा जिना चढताना त्या जिन्याला जर कडेला काही रेलिंग असेल तर ते तुम्ही धरता आधारासाठी. Holding to your spouse. नवऱ्याचा, बायकोचा हात धरता. Suddenly when you are about to fall, you hold. अचानक पडणार आहे असं वाटलं तर नवऱ्याचा किंवा बायकोचा हात धरता. That means you are seeking for strength. म्हणजे काय, तुम्ही ताकद शोधताय की कुठून तरी ताकद हवी आहे. It speaks of attachment. आणि त्यातनं जवळीकता बोलली It जाते. speaks of possessiveness. त्यातनं मालकी हक्क बोलला जातो की हे माझं आहे. It speaks of sticking close to your family or the ones you love. त्यातनं माझ्या परिवाराच्या मी किती जवळ आहे, ज्यांच्यावर तुझं प्रेम आहे त्यांच्या मी किती जवळ आहे ते बोललं It जातं. speaks of holding on to the truth सत्याला धरून राहणं बोललं जातं. and throwing away all that are lies. आणि जे खोटं आहे त्या सगळ्याला फेकून देणं. It speaks about sticking to your one spouse आणि एकच तुझा जो जीवन साथीदार आहे till त्याला the धरणं. end of your life. आयुष्याच्या अखेरीपर्यंत तुझ्या त्या एका जीवन साथीदाराला धरून जगणं. Like my wife and I. जसं मी आणि माझी बायको, We have been married for 38 years आमच्या लग्नाला 38 वर्ष झालेली आहेत. and we are going great. आणि इतकं छान चाललंय ना आमचं की काय सांगू. We are staying beautifully and सुंदर, happily in the presence of आनंदी, God. देवाच्या सहवासात आणि एकमेकांसोबत. That is clinging to each other. त्याला म्हणतात एकमेकांना लपटून राहणं. It speaks of depending on one another. त्याला म्हणतात एकमेकांवर अवलंबून राहणं. It speaks about looking on to one another. त्याला म्हणतात एकमेकांकडे बघत जगणं. Clinging speaks about abiding in the same house. चिकटून राहणं म्हणजे काय, एका घरात एकत्र राहणं. Amen. आमेन.
That which you cling to brings strength to you. ज्याला तुम्ही चिकटून राहता त्यातनं तुम्हाला ताकद मिळते And it must be something apart from you. आणि कदाचित तुझ्या व्यतिरिक्त ते काहीतरी It असेल must be something तुझ्या apart from you. व्यतिरिक्तच ते असणार आहे काहीतरी You cannot cling to yourself. तू स्वतःला तर चिकटून राहू नाही शकत When you are falling, जेव्हा तू पडत असतो you don't take the help of yourself. तू स्वतःच्या हाताची मदत थोडी घेतो You take the help of something else. आणि कशाची तरी मदत घेतो ना खाली पडताना You cannot take the help of yourself when you are drowning. खाली पडताना किंवा पाण्यात बुडताना आपण स्वतःची मदत घेऊ शकत नाही You cannot take the help of yourself when you are sick. किंवा आपण आजारी असताना स्वतःची मदत घेऊ नाही शकत You need outside help. बाहेरची मदत लागते And Jesus is there for you. आणि येशू ती मदत तुझ्यासाठी हजर आहेत The moment you cling to Jesus, ज्या क्षणाला तू येशूंना धरशील strength will flow in you. ताकद तुझ्या नसनशीत व्हाईल That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले I am the vine. मी द्राक्ष वेल आहे You are the branches. तू माझी फांदी आहे Without me, माझ्याशिवाय you can do nothing. तुला काही करता येणार नाही डोकं फोडू नको Can a branch survive without being attached to the tree? एखादी फांदी झाडाला जडल्याशिवाय टिकेल का जगेल का No. नाही. The moment you chop the branch, ज्या क्षणाला ती फांदी तुम्ही झाडापासून कापाल which will dry up? काय वाळणार काय सुकणार Tree or the branch? झाड का फांदी Tree will not die. झाड नाही सुकणार ना मरणार Branch will die. फांदी मरणार सुकणार We are the branches. तसा आपण फांद्या आहे God is the tree. देव ते झाड आहे देव तो वृक्ष आहे देवाला सोडून आपणच मरणार आहे ना When the branch is separated from the tree, it dies, but the tree does not die. फांदी झाडापासून कापली की फांदी मरते झाड नाही That's why, म्हणून. as a branch, फांदी म्हणून cling to Jesus, एक फांदी बनून येशूंना चिकटून राहा cling to God, देवाला चिकटून राहा and see how life flows in आणि you. बघा जीवन कसं तुझ्या नसनशीतनं वाहील नुसतं वाहील हालेलुया आमेन Now is your time. आताची वेळ तुमची आहे आता You need to cling to God. तुम्ही देवाला आता लपटून राहायला हवाय You must have held many people's hand. तुम्ही अनेक लोकांचा हात आजपर्यंत धरला असेल Oh, you be my friend. अरे तू माझा मित्र बन You help me. अरे तू मेरा दोस्त बन जा मला मदत कर You do good for me. तू माझं चांगलं कर I trust on you. माझा तुझ्यावर विश्वास आहे तू मेरा भला कर Okay. ठीक आहे Everybody's tried to help you. सगळ्यांनी तुला मदत करायचा प्रयत्नही केला असेल But the real helper is God. पण खरा मदतगार देवच आहे Today, आज hold his hand देवाचा हात धरा by faith. विश्वासाने Tell the Lord, प्रभूला सांगा I'm holding your hand from tonight. की आज रात्रीपासून मी तुझा हात धरत आहे You don't release me, Lord. तू मला सोडू नको प्रभू Take me up. मला तू उचल Take me up, Lord. मला उचल दे बापा When a man is sick, एखादा माणूस जेव्हा आजारी असतो somebody goes and lifts him up. कोणीतरी जाऊन त्याला हाताचा आधार देऊन उचलतो But still he collapses. तरी तो खाली पडतो But when Jesus, पण येशू he comes, येशू जेव्हा येतात and you are on the bed sick and आणि weak, समजा तुम्ही आजारी आहात मरणशयेवर आहात the moment Jesus holds your hand ज्या क्षणाला येशू तुझा हात धरतात and lifts you up, आणि तुला उचलतात you grasp his hand तू येशूंचा हात धरतो and strength flows in आणि you. शक्ती तुझ्यामध्ये व्हायला That लागते is the healing power Jesus gives you. ते येशूंमधलं आरोग्याचं सामर्थ्य येशू तुला देतात Are you ready to cling to him? तयार आहात देवाला येशूंना चिकटून राहायला Yes. तयार आहात Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand placed on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to God आणि रडून देवाचा with धावा your करा whole heart. Cry out मनापासून संपूर्ण हृदयापासून सगळ्यांनी एक साथ and see what happens. आणि मग बघा काय होतं You will be like the branch that has been picked up from the sides, which was drying, and now is attached to the tree. तुम्ही त्या फांदीसारखे म्हणाल की जी फांदी कापलेली होती साईडला पडलेली होती Yes. पण आता तिला कलम करून परत झाडात लावलंय What happens? काय The होतं life of the tree flows in the branch. परत झाडातलं जीवन त्या फांदीत व्हायला लागतं Life of God will flow in you. म्हणजे मग देवाचं जीवन तुमच्यात व्हायला लागेल Are you ready? तयार आहात No matter what your condition is, तुमची अवस्था कशी जरी असली no matter what your sickness is, तुमचे आजार पाजार काही जरी no matter असले what your trouble is, काही जरी त्रास असले your sorrow, your pain, your sickness, तुमचं दुःख तुमच्या वेदना तुमचे आजार maybe the devil has attacked you. कदाचित सैतानाने तुमच्यावरती हल्ला केला All will go tonight in सगळं आज Jesus' रात्री name. येशूंच्या नावात निघून जाईल In Jesus' name, येशूंच्या नावात निघून you will जाईल be delivered
आणि tonight. तुम्हाला आज रात्री सुटका मिळेल. Right now, Jesus is coming. आता या वेळेला येशू येत आहेत. He is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. delivering you. येशू तुला सुटका He is देतात. healing you. येशू तुला आरोग्य देतात. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग डोळे बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to मी you तुझ्या जवळ येत आहे. as a sinner. मी तर पापीच आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I need you now. मला आता तुझी गरज आहे. I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. You have to help me, तू मला Lord. मदत केलीच पाहिजे. You see, it's happening. बघा It's घडायला happening. लागलेलं Jesus आहे. is touching them. येशू लोकांना स्पर्श करायला लागलेले Say, आहे. Lord, म्हणा, प्रभू come into my heart. माझ्या हृदयात ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Heal me. मला आरोग्य दे. Deliver me. मला सुटका दे. Bless me. मला आशीर्वाद दे. Touch me. मला स्पर्श कर. I'm clinging to you for मी dear तुला life. चिकटून राहतोय माझ्या आयुष्यासाठी. I'm clinging to you for dear life. माझ्या या प्रिय जीवनासाठी मी तुला लपटून राहतोय. Don't leave me, Lord. मला सोडू नको प्रभू. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. He is touching you right येशू तुला now. आता स्पर्श करताय. He is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोगराई I command मी you आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या Leave नावात. in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. All kinds of sickness, सगळ्या पद्धतीचे all आजार, kinds of disease, सगळ्या पद्धतीचे रोग leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. The Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुला स्पर्श The करतात. Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुला स्पर्श करतात. Every headache, डोकेदुखी I command you मी आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या See, नावात. that pain is बघा vanishing. त्या वेदना That जातात. pain is त्या vanishing. वेदना जातात. Body pain. अंगवेदना. People suffering with body pain. ज्या लोकांना अंगवेदना आहे, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर. and heal them आणि in त्यांना Jesus' आता name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Swelling in the body. अंगावर आलेली सूज, People having swelling in the ज्या body. लोकांच्या अंगावर सूज आली आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Skin disease. त्वचा रोग, People suffering with skin disease. ज्या लोकांना त्वचा रोग Lord आहे, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them आणि in त्यांना Jesus' name. आरोग्य दे येशूंच्या Be नावात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे Be व्हा. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People who have lumps in the ज्या body. लोकांच्या अंगावर गाठी The आल्या Lord आहेत, Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करतात. Those lumps are vanishing in त्या Jesus' गाठी name. येशूंच्या नावात नाहीशा होतात. Let the lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात नाहीशा होऊ Thank you, दे. Jesus. धन्यवाद येशू. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा, करान करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. He will come. येशू येतील. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. And He will touch you. येशू तुला स्पर्श He करतील. will touch your body. येशू तुझ्या शरीराला स्पर्श And He will करतील. deliver येशू you. तुला सुटका देतील. Thank you, Jesus. धन्यवाद, People येशू. suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर be झालाय, healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let that ulcer vanish in Jesus' ते अल्सर name. येशूंच्या नावात जाऊ दे. Tumor. Tumor. People suffering with ज्या tumor. लोकांना ट्युमर झालाय, Lord Jesus, प्रभू येशू touch them now. त्यांना आता स्पर्श कर Let that tumor vanish in Jesus' आणि ते name. ट्युमर येशूंच्या नावात जाऊ दे. Cancerous germs, कॅन्सरचे जंतू leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Let that cancerous germs leave in Jesus' name. कॅन्सरचे जंतू येशूंच्या नावात जाऊ दे. Let it die in the name of Jesus. येशूंच्या नावात ते मरू देत. Tuberculosis, क्षयरोग, people suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झालाय, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आता आरोग्य in दे. Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. It is happening. आता घडत It is आहे. happening. आता घडत The आहे. evil has to go. सगळं अरिष्ट दुष्टाई गेली The पाहिजे. evil has to go. सगळी दुष्टाई गेली In पाहिजे. the name of Jesus. येशूंच्या नावात Issue of blood. सारखा होणारा रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे होऊ दे. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे Vanish in the name of निघून Jesus. जाऊ देत येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Blind eyes. आंधळे डोळे Open in Jesus' name. येशूंच्या नावात उघडू देत. Deaf ears open in Jesus' name. बहिरे खान येशूंच्या नावात उघडू देत. Those who could not lift up their hands. ज्या लोकांना आपले हात वर करता येत नव्हते, Every problem in the hands. हातांमधले सगळे आजार Be healed in Jesus'
Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in the name of Jesus येशूंच्या नावात उठा and start walking in the name of आणि Jesus. चालायला लागा येशूंच्या नावात. Problem in the kneecap, गुडघ्यांच्या वाट्यांचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. In the name of Jesus, do it. येशूंच्या नावात करून पहा. In the name of Jesus, do it. येशूंच्या नावात करा. You will have a healing. तुम्हाला आरोग्य मिळेल. You will have a deliverance. तुम्हाला सुटका मिळेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Leave the people in सोड Jesus' या name. लोकांना येशूंच्या नावात. All witchcraft power, चेटूक करणी, all demonic power, जादूटोणा, सैतानी शक्ती leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. See, the devil is leaving. पहा सैतान तुम्हाला सोडून Devil is चाला. leaving. सैतान सोडून चाला. You also say, तुम्ही पण say, म्हणा, devil, leave me. म्हणा सैताना मला सोड. Devil, leave me. सैताना मला सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात Leave. सोड. Say it. बोला. Say it if you love बोला. your family. तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम असेल तर बोला. Say, devil, leave my family. म्हणा सैताना माझं कुटुंब सोड. Leave my life. सैताना माझं जीवन सोड. Leave my business. माझा व्यवसाय सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Fear, leave me in Jesus' भीती name. मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Curses, leave me in Jesus' शाप name. मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Poverty, leave in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून See, जाऊ it's दे. happening. बघा घडत It's आहे. happening all बघा over. सगळीकडे सर्वत्र All घडत आहे. over. आतमध्ये बाहेर Jesus सगळीकडे is touching you. येशू तुला स्पर्श करताय. His power is touching you. येशूंचं सामर्थ्य तुला स्पर्श करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करान करा. Leave. See that सोड, devil, सोड. how बघा how सैतान. strongly he is behaving. सैतान Oh, कसं be त्रास देतो. careful. संभाव ना संभाव. Leave in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद, You येशू. are being released in the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात तुम्हाला सुटका मिळत आहे. You are being delivered in the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात तुम्हाला सुटका मिळत आहे. There are mothers here who are pregnant. काही माता आहेत ज्या गर्भवती आहेत. गर्भवती स्त्रिया इथे आहेत. I pray, मी प्रार्थना करतो let them not get any bad news. प्रभू त्या गर्भवती स्त्रियांना काही वाईट बातमी नको येऊ देऊ. Whatever has been told about it, आणि जे काही त्यांना सांगितलं गेलं असेल I pray, मी प्रार्थना let करतो them complete the full 9 months. त्यांना संपूर्ण 9 महिने पूर्ण And करायला let सहाय्य them कर have a normal delivery. आणि नॉर्मल रीतीनं बाळाची In the प्रसूती name होऊ of दे. Jesus. येशूंच्या नावात. Those who need a blessing of a child, ज्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय touch them right now, Lord, त्यांना आता स्पर्श कर प्रभू and bless them with a आणि child. संतानाचा आशीर्वाद त्यांना दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they are asking, give it to them. प्रभू हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Bless them financially. आर्थिक आशीर्वाद या लोकांना दे. People suffering with spondylitis, ज्या लोकांना स्पॉन्डिलायटिस मानेचा आजार आहे I मी pray, प्रार्थना करतो Lord Jesus, heal them प्रभू now. येशू त्यांना आता बरं कर. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, sugar problems, शुगरचा साखरेचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Now, Lord, touch आता them, आता Lord. आता त्यांना स्पर्श कर Give प्रभू. them good health, oh त्यांना चांगली Father. तब्येत दे दे बाप्पा. Bless their business. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित कर. Prosper them in all त्यांना things. समृद्ध कर सर्व गोष्टीत. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken over. देवाने ताबा घेतलाय. He will see that all things will fall into place. देव जबाबदारी घेईल. सगळं काही जागच्या जागी होईल. Come on, lift her up, somebody. कोणीतरी वर यायला त्यांना सहाय्य करा. Thank you, Lord. धन्यवाद. Now we will hear a few testimonies. आता काही लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी आपण ऐकूयात. Come. Yes. Yeah, Oh, yeah, see yeah. this. पास्टर जी पिछले 3 साल से SRPF के लिए ये तैयारी कर रहे हैं. हाँ. सो इनका ये गवाही ये है कि पिछले 3 साल से ये परीक्षा दे रहे हैं, लेकिन वो परीक्षा में पास नहीं हो पा रहे थे. लेकिन एक दिन ऐसा हुआ कि जिस तरीके से ये लोग आए हैं हमारी सभा में, उसी तरीके से ये भी आए थे. उन्होंने प्रार्थना किया, आपसे प्रार्थना किया. आपने भविष्यवाणी किया कि मुझे आप अभी वर्दी में ही दिख रहे हो, हाँ, और आपने yes, ऐसे प्रार्थना किया था. येस मुझे याद आहे. 24 जूनला पासून तुम्ही भविष्यवाणी केली का हा मला वर्दीमध्ये दिसतोय, आणि 11 ऑगस्टला त्याचा रिझल्ट लागला की तू पोलीस झाला म्हणून. हालेलुया. that. और अभी वो औरंगाबाद में उनको वो भर्ती मिला है, पूरा पोस्टिंग मिला है. Praise God. किती छान. देवाला और वो धन्यवाद. पूरा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं. आमेन. क्या बोलना चाहते हैं? काय म्हणायचं? काय म्हणायचं बेटा? प्रभू येशूने केलं. अरे वा. अमरावती मध्ये आहेस. हा मी 2000 नाव ठेवलं होतं. काय नाव?
आनंद और आनंद 20 वर्षांपूर्वी या मुलाचं नाव ती म्हणते पास्टर तुम्हीच ठेवलं होतं, आनंद नाव ठेवलं होतं त्याचं. Can you imagine? 20 वर्षांपूर्वी त्याचं नाव मी ठेवलंय. तुझं वय किती आता? 22. 22. 20 years back I named him Anand. 20 वर्षांपूर्वी त्याचं नाव मी आनंद ठेवलं. And today he is so full of Anand. आज किती आनंदाने भरलाय आनंद. Say this. है ना? God has given him a posting in Aurangabad. औरंगाबाद मध्ये पोस्टिंग आहे आता. ठीक आहे. Congratulations. अभिनंदन. What a joy. अजून तुला उन्नती मिळो. आमेन. Lord, I Amen. pray, oh Father, bless him more and more. This is just the beginning. He has to come up the ladder above more and more. From an ordinary policeman, he has to rise up to the position of an inspector. Yes. I claim this blessing for him. Yes. In Jesus' name. आमेन. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे पास्टर. 18 वर्षाची असल्यापासून पास्टर जसं आपण रोज पाणी पितो ना पास्टर तशी दारू प्यायची पास्टर ही. 18 वर्षापासून दारू पिते. येस पास्टर. तर ती सांगते पास्टर तिचा जो दिनक्रम असायचा सकाळी नाश्त्याला दारू, दुपारी जेवायला दारू, संध्याकाळी दारू. हो का? हेच होतं वाईट कधीपासून? संगत. जेव्हा ती 18 वर्षाची होती. आणि आता काय आता शी 27 पास्टर. म्हणजे जवळजवळ 10 10 झाली वर्ष. ना. येस. आणि पास्टर ती सांगते एवढंच नाही तंबाखू गुटखा हे सगळं असायचं. आईला शिवीगाळ करणं, आईचं ऐकणं नाही, वाईट संगतीमध्ये फसली होती, सगळी व्यसन. सगळी व्यसनं होती. आणि एवढंच नाही आई तिला समजून सांगायची तर आईला ती मारहाण करायची पास्टर. त्यांची आई पण आज आलेली आहे पास्टर, ही त्यांची मम्मी आहे. या ना. आणि पास्टर ते सांगतात की अशा परिस्थितीमध्ये पास्टर गेल्या मागच्या महिन्यामध्ये तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं कारण तिचं पोट खूप दुखत होतं. ज्यावेळेस सगळे टेस्ट केले त्याच्यामध्ये आढळलं की तिला कावीळ झाली आणि तिच्या लिव्हरला सूज आलेली आहे. आणि ते सांगतात अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरने सांगितलं की तिची वाचण्याची गॅरंटी अजिबात नाही आहे कारण की तिचे सगळे टेस्ट जे आहेत ते खूप सिरियस हाय लेवलवरचे आलेले आहेत. आणि ते म्हणतात अशा परिस्थितीमध्ये या आईनी हॉस्पिटलमध्ये प्रभू येशूला आरोळी मारली. आपल्या चर्चला दर शनिवारी त्या नियमितपणे येतात. मुलीला सांगायच्या त्या की तू ये प्रभू येशू तुला सगळं माफ करेल, पण ती ऐकायची नाही पास्टर कारण संगत तशी होती. बरोबर. पण आईनी त्या हॉस्पिटलमध्ये ते मित्रमैत्रिणी सगळे सोडून गेले पण आई बाजूला होती. आईने सांगितलं की तू येशूला सरेंडर कर, पश्चातापाची प्रार्थना कर, प्रभू तुला माफ करेल, तुला बरं करेल. तिनं लगेच त्याच क्षणी हॉस्पिटलमध्ये पश्चातापाची प्रार्थना केली, प्रभूला आपलं झोपून प्रार्थना केली तिथे. बर. पास्टर ती 1 महिना बेड रिडन होती, त्याच्यात तिला पॅरालिसिसचा अटॅक पण आला होता पास्टर. Lord. अशा परिस्थितीमध्ये तिनं तिथं झोपेमध्ये येशूला हाक मारली, दोघी माई लेकीने प्रार्थना केली. त्याच्यानंतर पास्टर ती बसू लागली. अशा परिस्थितीमध्ये आई तिला चर्चमध्ये घेऊन येऊ लागली. चर्चमध्ये येऊन तिनं पुन्हा एकदा सरेंडर प्रेयर केली. आज जीवन तिनं प्रभू येशूला दिले. लिव्हरवरची सूज गेली, अंगावरची सूज गेलेली आहे. व्यसन सगळं गेलं का सांग. दारू सुटली. आणि हे सगळं आता दुखत नाही, काही नाही, त्रास सगळं होत नाही. व्यवस्थित आहे आता. गुटखा नाही, तंबाखू नाही, दारू नाही. आणि देवाने तुला बरं केलं. आमेन. देवाला धन्यवाद. देवाने बरं केलं तुला. देवाने बरं केलं. धन्यवाद येशू. आमेन. कसं काय तू आज त्याच्यामध्ये गेली? हा या सगळ्या वाईट व्यसनात कशी गेली बेटा तू. हा मैत्रिणीचं. वाईट संगत, वाईट मैत्रिणी, वाईट दोस्त. आता ते लोक कुठे आहे? करणी. देवालाच माहिती ते लोक कोण केलं करणी? ती मैत्रीण ती जिथं जात होती ती करण्या धरण्या केल्या तिला, असं नाही का तिला बुरळ घातली. चांगली चर्चमध्ये येत होती तिथे, तसं तिला संगत लागली, ती कमी पडली. मग पहिल्या लॉकडाऊन पासून तिनं कमी पडली. पण आता एकदम व्यवस्थित आहे ना. आता देव तुला उचलणार, काय काळजी करू तर नको. येशू मध्ये राहायचं बेटा, येशू अच्छा. मागे चालायचं. Heal her completely. Let her become normal once again, Amen. fully, आमेन. like before. Amen. In Jesus' name. Hallelujah. And bless her. आमेन. God bless you, बेटा. प्रेस लॉर्ड पास्टर आपल्यामध्ये खूप अद्भुत अशी साक्ष आहे. हे परिवार मोशीवरून येतात आपल्या चर्चमध्ये आणि ह्या मुलीची साक्षी आहे सिस्टर अंजली आपल्यामध्ये आहे. ते म्हणतात की वयाच्या 6व्या वर्षी ते अचानकपणे खाली पडले आणि असं झालं होता त्यांच्या पाय जे आहे ते पूर्णपणे असे वाकडे झाले आणि व्यवस्थितपणे त्याला चालता येत नव्हतं. ते म्हणतात त्यावेळेला डॉक्टरांकडं त्यांच्या परिवाराने नेलं आणि वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आले. तर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे, त्यामुळे तिचे पूर्ण पाय वाकडे झालेले आहेत आणि तिला ऑपरेशन करावं लागेल. आणि ते म्हणतात त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही. ते म्हणतात डॉक्टरचं ऐकून आम्ही तिचं ऑपरेशन केलं. आपण फोटोमध्ये पाहू शकतो स्क्रीनवर की तिचे पाय कसे वाकडे होते.
अशा रीतीने तिचे पाय होते आणि ते डॉक्टरांनी त्यावेळेला तिचं पहिलं ऑपरेशन केलं, पण ते अनसक्सेसफुल राहिलं. आणि ते म्हणतात की आम्ही प्रभू येशूकडे विश्वासाने चर्चमध्ये येत राहिलो, नित्यनियमाने रोज आम्ही प्रार्थना करत राहिलो आणि प्रभूंनी अद्भुत असं काम केलं. ते म्हणतात आम्ही दुसऱ्याकडे डॉक्टरकडे नेलं त्यांना आणि डॉक्टरांकडे परत त्यांनी सजेशन घेतलं, तर डॉक्टर म्हणले त्याला पुन्हा ऑपरेशन करावं लागेल या गोष्टीसाठी. तर ते म्हणतात की तिकडं जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो ते म्हटले 1.5 लाख खर्च येणार या गोष्टीसाठी. तर ते म्हणतात आमच्याकडे त्यावेळेला काहीच अशी परिस्थिती नव्हती, पैसा नव्हता, परंतु आम्ही रोज प्रार्थना करत राहिलो विश्वासाने आणि प्रभूने असे दैवी दरवाजे उघडले. ते म्हणतात की कॅम्प हॉस्पिटल जे आहे तिथं एक फ्री कॅम्प चालू होता आणि त्या कॅम्पमध्ये तिचं पूर्ण फ्री ऑपरेशन झालेलं आहे आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. होता होता तिचे पाय पूर्ण सरळ झाले, आता ती व्यवस्थितपणे चालू शकते. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला देते. आपण पाहू शकतो. Lord, touch her, oh Master. Let her become strong once again. Heal her completely, oh Master God. Let her put on good health and strength. In Jesus' name I pray. God bless you, beta. पास्टर जी, Come. इनका नाम प्रतीक सूर्यवंशी है और ये हमारे चर्च में अभी गवाही के लिए लातूर से आए हैं. अच्छा. और ये बोलते हैं कि बीच बीच में वो चर्च में भी आते हैं, लातूर से आते हैं चर्च को, जिस तरीके से शनिवार की सभा होती है. लेकिन इनकी गवाही क्या है, 3 साल से वो पुलिस भर्ती के लिए तैयारी कर रहे हैं और हो नहीं पा रहा था उनका, कुछ कारण की वजह से वो फेल हो रहे थे. लेकिन आपने प्रार्थना किया, जिस तरीके से शनिवार को आप प्रार्थना करते हैं, उन्होंने भी आपसे सहमत होकर प्रार्थना किया कि प्रभु यीशु मुझे पास करा दे, मुझे बुद्धि दे. उस तरीके से उन्होंने प्रार्थना किया और ये बता दें कि आज उनका सिलेक्शन हो चुका है और वो औरंगाबाद में Second SRPF, testimony. second testimony, सिलेक्शन झालंय. सेम पोस्टिंग SRPF, Same posting. SRPF. स्टेट रिजर्व पुलिस फोर्स. वाह. अच्छा. तो हो, ये nice. पूरी महिमा और गौरव प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं. कहाँ पर Amen. है? यहाँ यहीं पर. कुठे औरंगाबाद औरंगाबादला. औरंगाबादला. औरंगाबाद. वर्दी कधी मी यायची? लेवलो पण ट्रेन चालू आहे. हो का? हो. पुढच्याला वर्दी घालून ये. हो सही येतो. Bless him, Lord. Thank you, Father God. Increase him, oh Father. Let him get promotion Yes. after promotion. Let him be faithful in the work. Yes. Thank you, Master, in Jesus' name. God bless you. Congratulations. पास्टर आजींची साक्ष आहे. आजीचं वय आहे 75 वर्ष आणि त्या सांगतात की काही महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत खूप खराब झाली होती आणि त्या म्हणतात माझा जीव ऑलमोस्ट गेलेलाच होता. आणि त्या म्हणतात अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रभू येशूचा धावा केला. त्या रेग्युलरली आपल्या चर्चमध्ये येतात. त्या गेटपासून त्यांना इथंपर्यंत चालता पण येत नव्हतं पास्टर, पण त्या म्हणतात आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पर्श केलेला आहे, पूर्ण त्या बऱ्या आहेत, त्या गेटपासून इथंपर्यंत चालत आलेल्या आहेत. वाह, 75 वर्ष तुमचं. किती छान. हो 80 80 वर्षाचं. 80. पास्टर त्या सांगतात की ते धन्यवाद येशूला, मला नीट केलं, नीट केलं. प्रभूने आरोग्य दिलं. मला आरोग्य दिलं, मला कुठल्या दवाखान्यात जाऊन दिलं नाही. आमेन. 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 घरात आमेन. नीट केलं. काय हा आनंद. हा. हा. काय काय बोलायचं सगळ्यांना? सांगा लोकांना काय सांगाल. अहो बंधूंनो बहिणींनो, हा. मला नीट केले प्रभू येशूने बिन दवाखान्यात. आमेन. तुम्ही पण या, तुम्ही राहा चांगले. तुम्ही राहा चांगले. God bless, Lord. आमेन. Thank you for healing her, oh Yes, Master, O in Lord. Jesus' Thank you, Jesus. Amen. पास्टर जी, ये सिस्टर का एक बहुत ही अद्भुत गवाही है. ये कहते हैं कि इनके गले में यहाँ पे 7 गांठ थे, 7, उसमें से एक गांठ टीबी की थी. सो उतना उनको दर्द होता था. लेकिन ये बताते हैं कि जिस तरीके से शनिवार को, देखिए कितना अच्छा है शनिवार को प्रार्थना करके लेना, प्रभु का वचन सुनना. तो जिस तरीके से शनिवार को, हर शनिवार को वो प्रार्थना करा के यहाँ से जाते थे और वो कहते हैं कि उनके जो गांठ है वो आज सब जा चुके हैं, 7 के 7 गांठ जा चुके हैं. पूरा का पूरा जो आरोग्य है वो उनको मिल चुका है और वो गवाही देने के लिए खास यहाँ पे आए हैं. आमेन. 7 गाठी होतं. हा मला 7 गाठी झालत्या आणि टीबी सांगितलं होतं. टीबी सांगितलं. तिसरी टेप होती माझी. बर. हा तीसरी स्टेप थी टीबीची. टीबीची. पण आता 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 नाही, आता गेल्या सगळ्या गाठी पण. सगळं गाठी पण गेल्या. सिर्फ और सिर्फ शनिवार की ये प्रार्थना आरोग्य सभा वो अटेंड करते थे. आमेन. मास्टर बोलले की नवस करा. मी शनिवारच्या टायमाला आले आणि नवस केला चर्चमध्ये. मी म्हणलं येऊन इथं मी साक्षी देईल आणि मला आरोग्य दे म्हणलं. मला खरंच प्रभूने आरोग्य दिलं आणि मी तर साक्षी द्यायला आले. प्रभूला धन्यवाद. आमेन. Praise God. आमेन. bless the Lord. Thank you, हालेलुया. Jesus. Thank you. आमेन. हा.
सिस्टर सुमन आपल्यामध्ये आहेत आणि ते म्हणतात की वयाच्या 18व्या वर्षापासून ते व्यसन करत होते तंबाखूचं. आणि ते म्हणतात आता 30-32 वर्ष झाले मी ते व्यसन करायचे. 4 वेळेला मी ते तंबाखू खात होते. परंतु मागच्या आठवडी जसं तुम्ही व्यसन मुक्तीसाठी प्रार्थना केली आणि तेच म्हणतात त्यावेळेला मी सहमत झाले आणि प्रभूने आज अद्भुत काम केलेलं आहे. ते म्हणतात आज 20 दिवस झाले मला काही तलब झाली नाहीये. ते व्यसन पूर्ण निघून गेले माझ्यामधून. ते देवाला गौरव देतात. किती छान. Thank you, देवाला Jesus. Thank you, धन्यवाद. Father. आमेन. आमेन.